हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. लेविये 26:4. तर तुम्हाकरिता योग्य काळी मी पाऊस पाडेल, जमीन आपला उपज देईल, मळ्यातील झाडे आपले फळ देतील. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादितच करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि परमेश्वराच्या महान उपस्थितीमध्ये घेऊन आल्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचं आपलं हृदय उघडून स्वागत करूया. बायबल सांगतं की इस्रायलाचा देव तुमचा पुढारी आहे आणि इस्रायलचा देव तुमचा पाठीराखा आहे. त्यांना मांसभुजाचा आधार आहे, पण जिवंत परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुमची मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला अनाथ असं कधी सोडलं नाही. परमेश्वर युगानुयुग राजा आहे आणि त्याचं राज्य युगानुयुगचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वर यहोवा निसी माझा झेंडा आहे. हालेलुया. त्या महान परमेश्वराने आज आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये आणल्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचे मनापासून स्वागत करूया की परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे. परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. कारण परमेश्वराने आपल्याला एक सुंदरशी वेळ दिली आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये त्याचे अद्भुत कृत्य तो करत आहे. त्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचं स्वागत करूया. जमीन आपलं उपज देईल आणि प्रत्येक मळ्यातील झाडे आपले फळ देतील. कारण जे चांगल्या मातीमध्ये पडले आहेत ते कोणी 100 पट, कोणी 60 पट असे फळ देतील. हालेलुया. कारण फळावरून आपण ओळखतो की हे झाड कोणतं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये ते झाड आपलं फळ देत असतं. त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपल्यावरती एवढी प्रीती केली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी वधस्तंभावर मरण्यासाठी दिला. तो परमेश्वर आज आपल्यामध्ये आहे आणि त्याचं राज्य युगानुयुगचं आहे. त्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचं मनापासून स्वागत करूया. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या शांतीने भर, प्रत्येकाला तुझ्या प्रीतीने भरल्याबद्दल धन्यवाद. येशू तुझ्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना करते. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागते म्हणून तो ऐक पिता. आमीन.